नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट आपण पाहत आहोत. बारामती विमान अपघाताला 13 दिवस उलटल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये एक नवीनच मुद्दा समोर आलेला आहे आणि हा मुद्दा या प्रकरणाची दिशा बदलणारा ठरणार आहे. 13 दिवसानंतर दादा जिवंत आहेत आणि ते जर्मनीमध्ये होते. दादा जिवंत असून त्यांचा बारामतीमध्ये कमबॅक. 28 जानेवारी 2026च्या सकाळी बारामतीमध्ये जो विमान अपघात झाला, हा अपघात नसून हा घातपात होता. हा घातपातच आहे अशा चर्चा सुरुवातीला आपल्याला पाहण्यास मिळालेल्या होत्या. हा घातपात असल्याच्या शक्यता करण्यात आलेल्या फक्त कार्यकर्त्यांपासून म्हणजे कार्यकर्त्यांनी नाही तर थेट बड्या राजकीय नेत्यांपर्यंत या चर्चा होत्या आणि आता या चर्चा संसदेपर्यंत गेलेल्या आहेत. संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे की दादांचा खरंच अपघात होता की घातपात होता. हा अपघात आहे की घातपात आहे या चर्चा सुरू असतानाच या विमान अपघातासंदर्भातला मोठा गेम चेंजर पॉईंट ठरला तो म्हणजे दादा जिवंत असल्याच्या चर्चा. दादा जिवंत आहेत, दादा बारामतीमध्ये परतणार आहेत, ते जर्मनीमध्ये आहेत अशा चर्चा बारामतीमधील लोकांच्या मनामध्ये नाही तर बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कानाकोपऱ्यात केल्या जाणारी ही चर्चा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा जिवंत आहेत हा संपूर्ण राजकीय षडयंत्राचा भाग आहे आणि दादा परतणार आहेत. दादांचा बारामतीमध्ये कमबॅक होणार आहे. दादांचा अपघात हा कशामुळे झाला याची चौकशी CIDकडे असतानाच या विमान अपघातासंदर्भातलं एक असं सत्य समोर आलेलं आहे ज्या सत्यामुळे या प्रकरणाची दिशा बदलणार आहे. पहा, या विमान अपघातासंदर्भात रोज नवनवीन खुलासे होत आहेत, रोज नवनवीन सत्य समोर येत आहे. आताच्या सद्यस्थितीला या विमान अपघातासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे तपासात समोर आलेले आहेत आणि त्या मुद्द्यांपैकी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पायलट सुमित कपूर हे नाव सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण दादांचा पायलट हा अचानक वेळी बदलला होता. अचानक वेळी पायलट बदलल्यामुळे शक्यता वर्तवण्यात आलेली होती की हा घातपात आहे, हा अपघात नाही. पण पहा, ही शक्यता आणखीनच बळावल्याची दिसत आहे आणि त्याला कारण म्हणजे दादांच्या विमानामध्ये असणारा ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स रेकॉर्ड का जनतेसमोर आणले जात नाहीत हा प्रश्न कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून आणि सामान्य जनतेच्या माध्यमातून विचारला जात आहे. दादांचा खरंच अपघात होता तर मग या अपघाताचे रेकॉर्ड्स, या अपघाताचा तपास जो ब्लॅक बॉक्समध्ये डेटा आहे तो का जनतेपुढे ठेवला जात नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीनही अनुत्तरित आहे. आणि आता अशी एक माहिती आलेली आहे की जो पायलट होता त्या पायलटने 50 कोटी रुपयांची ही रक्कम घेऊन हा अपघात घडवून आणला आहे. या चर्चा सुरू झालेल्या आहेत असे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सध्या या चर्चा सुरू आहेत. आपण अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात कोणतीही अफवा पसरवत नाहीत किंवा कुठलीही फेक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत नाहीत. ज्या सध्या चर्चा सुरू आहेत दादांच्या अपघातासंदर्भात जे काही तपासामध्ये मुद्दे समोर येत आहेत तीच माहिती मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अफवा पसरवण्याचा कुठलाही उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून असणार नाही. तर पहा, जनतेमध्ये या चर्चा सुरू आहेत, दादा जिवंत आहेत आणि ते परतणार आहेत. दादा जिवंत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली ती म्हणजे बारामती या ठिकाणी जो अपघात झाला त्या दिवशीच्या सकाळपासूनच. 28 जानेवारी सुरुवातीला सकाळी DGCAनं जो रिपोर्ट दिला, ज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की दादांसह या विमानामध्ये 6 व्यक्ती होते. त्यानंतर काही काळामध्ये हा रिपोर्ट बदलला आणि फक्त 5 व्यक्ती असल्याचं सांगण्यात आलं. तिथूनच सुरुवात झाली या चर्चांना. दादा जिवंत आहेत. त्यानंतर पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दादांची ओळख, दादांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातावर असणाऱ्या घड्याळामुळे कळलं असं सांगण्यात आलं. पण हाही मुद्दा खोडून काढण्यात आला आणि त्यानंतर अशी माहिती आली की दादांच्या हातावर घड्याळ नव्हतंच. त्यांच्या मृतदेहाची ओळख ही घड्याळामुळे झालेलीच नाही. त्यांच्या मृतदेहाची ओळख घड्याळामुळे जी सांगण्यात आलेलं होतं तो कपड्यासारखा एक भाग होता आणि त्यामुळेच दादांच्या हातावर हे घड्याळ नव्हतं असाही मुद्दा समोर आला. त्याचबरोबर धोकं नव्हतं, धोका होता, धोक्यापेक्षा धोका जास्त होता असेही अमोल मिटकरींचे वक्तव्य आहे. आणि अमोल मिटकरीच्या एका वक्तव्यामुळेच दादा जिवंत असल्याच्या चर्चांना जास्त
जास्त प्रमाणात सुरू झालेल्या अमोल मिटकरींचं ते वक्तव्य म्हणजे ही बॉडी दादांची नाही, दादा या विमानात नव्हतेच, दादा जिवंत आहेत आणि ते लवकरच परतणार आहेत. खरंच दादा जिवंत असतील तर खूप चांगली गोष्ट असेल, परंतु पहा महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे. 28 जानेवारीच्या सकाळी महाराष्ट्राने एक असं नेतृत्व गमावलेलं आहे जे पुन्हा परत कधीही होणार नाही. लाडके दादा या विमान अपघातामध्ये गेलेले आहेत अशी माहिती मिळता क्षणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुन्न वातावरण पसरलेलं पाहण्यास मिळालेलं आहे. फक्त बारामतीच नाही तर अख्खा महाराष्ट्र पोरका झालेला आहे दादांच्या जाण्यामुळे. त्यामुळे आता या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप हे होतच आहेत. या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा आता परत कधीही येणार नाहीत. दादा जिवंत असल्याच्या फक्त चर्चा आहेत. कुठलाही असा पुरावा हाती लागलेला नाही की दादा जर्मनीमध्ये आहेत आणि ते परत येणार आहेत. पहा, एक आहे लोकांच्या मनामध्ये अशी एक भावना आहे, बारामतीमध्ये एक कुजबूज आहे आणि ती कुजबूज म्हणजे अजितदादा जिवंत आहेत. या जिवंत आहेत मागे त्यांची भावना आहे ती म्हणजे अजितदादा जिवंत असावेत. अजितदादांवर असणाऱ्या प्रेमापोटी लोकांच्या मनामध्ये ही भाबडी भावना निर्माण झालेली आहे. दादा जिवंत असावेत आणि ते परत यावेत. एखाद्या पिक्चरच्या सीनप्रमाणे दादा जिवंत असतील आणि ते परत येतील, हा लोकांच्या मनामधील दादांवरील प्रेमाच्या पोटी मनामध्ये आलेला हा भाग आहे. पण पहा, या विमान अपघाताचं असं एक सत्य आता 10 तारखेला समोर येणार आहे. रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे की ते पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर बोलणार आहेत. 10 दिवसाच्या पर्यंत कुणीही बोललं नाही. त्यानंतर रोहित पवारांनी सांगितलं की 10 तारखेला मी पत्रकार परिषद घेणार आहे आणि या विमान अपघातासंदर्भात माहिती देणार आहे, बोलणार आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की रोहित पवार नेमके या प्रकरणावर काय बोलतात. हा अपघात होता की घातपात होता? घातपात होता तर मग त्यांना कुणावर संशय वगैरे आहे का फक्त हा अपघात आहे? या चर्चा ज्या सुरू आहेत, दादा जिवंत आहेत या चर्चा सुरू आहेत, त्या खऱ्या आहेत का? या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे 10 तारखेला. पण पहा, हा अपघात नसून जर घातपात असेल तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे. महाराष्ट्राने आपले लाडके दादा गमावलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून जर कुणी यामध्ये दोषी असेल तर महाराष्ट्र नक्कीच त्या व्यक्तीला माफ करणार नाही. दादांच्या विमान अपघातासंदर्भात सध्या ज्या चर्चा सुरू आहेत, सध्या ज्या तपासात मुद्दे समोर आलेले आहेत, हे मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.